हिंगोलीच्या जवळा बाजारमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर एका गर्भवती महिलेला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं होतं। मात्र रुग्णवाहिकेत डिझेल नसल्याचं कारण देत कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिका सेवा देण्यास नकार दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय आणि यामुळे गर्भवती महिलेला तब्बल 2 तास प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ ठेवण्यात आलं। परिस्थिती गंभीर होत असताना देखील वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं अखेर नातेवाईकांनी खासगी रुग्णवाहिकेची व्यवस्था करून महिलेला हिंगोली जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं। मात्र उपचारादरम्यान नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या घटनेमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील जबाबदार अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरती कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। काय केलं, प्रायव्हेट गाडी केली आणि प्रायव्हेट गाडी करून याला हिंगोलीला आणलं तर इथले सिस्टर काय म्हणल्या, बापा जरा लवकर आणलं असलं तर आपण तिनं जेवण खाऊन केलं नव्हतं, लवकर आणलं असलं तर बाळ वाचत होतं। बाळाचं आपण शिजर करून काढून घेत होते तर शिजरला लेट झालं। मग ॲम्ब्युलन्समुळं शिजरला लेट झालं। ॲम्ब्युलन्सवाले म्हणले काय, ती बाई म्हणली डिझेलमुळं आणि ॲम्ब्युलन्समुळं लेट झालं तर माझा बाळ आता मेलं, माझ्या मुलीचं बाळ मेलं। नवजात बाळाच्या मृत्यू प्रकरणी आरोग्य विभागानं महत्त्वाचा खुलासा केलाय। रुग्णवाहिका डिझेल अभावी बंद नव्हती तर चालक सुट्टीवरती असल्यानं आणि पर्यायी व्यवस्था न केल्यामुळे सेवा देता आली नाही अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी कैलास शेळकेंनी दिली आहे। या प्रकरणी 4 सदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आलेली असून संबंधित दोषींवरती कारवाईचा इशारा देण्यात आलाय। तर वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आलेली असून चाइल्ड हेल्थ ऑडिट नंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे। ड्रायव्हर हा काहीतरी वैयक्तिक कारणामुळे सुट्टीवर असल्याचे मला कळाले। त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पर्यायी व्यवस्था न केली नसल्यामुळे रुग्णवाहिका सेवा त्यांनी दिली नसल्याचं प्राथमिक दर्शनी दिसून आले मला। ह्या प्रकरणामध्ये मी चौकशी पथक माननीय मुख्य कार्यकारी साहेबांच्या आदेशानुसार चौकशी पथक स्थापन करण्यात येईल। चौकशी अंती दोषी कर्मचारी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल।